कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता मराठा आंदोलक जरांगे पाटील आक्रमक झाले। जरांगे समर्थकांनी आता धाराशिव, लातूर या जिल्हा बंदची हाक दिली असून याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, माजी मंत्री धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करावे या मागणीसाठी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। या संदर्भात थेट धाराशिवहून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बाळाजी सुरवसे। बाळाजी, काय अधिकची माहिती आहे? जो आहे तो कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। मी आता एका बाजारपेठेमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण मार्केट जे आहे ते सकाळपासूनच ही बाजारपेठेतील दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। जर आपण पाहिलं तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कालच राजीनामा देखील दिलेला आहे। मात्र या प्रकरणी त्यांना देखील सह आरोपी करावे अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणातील सर्व आरोपी जे आहेत त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो तपास आहे तो जलद गतीने पूर्ण करण्यात यावा। जर आपण पाहिलं तर अगदी सकाळपासूनच या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्वपणे जी आस्थापना आहेत त्या बंद ठेवण्याचं आवाहन जे आहे ते सर्व समाज बांधवांनी केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आता या बंदला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।